नेहरू युवा केंद्रातर्फे धुळ्यातून जयेश देसले व उज्ज्वला सोनवणे यांनी मुंबईत युवा संसदेत केलं प्रतिनिधित्व। ब्लड फॉर बाबासाहेब हे मिशन यशस्वी करणारे धुळ्यातील डॉक्टर शरद भामरे नागपुरात पुरस्काराने सन्मानित। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या, इंदिरा महिला मंडळाची प्रशासनाकडे मागणी। हडसुने धरण प्रकल्प सुरू करण्याबाबत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचं प्रशासनाला निवेदन। नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये धुळ्यातून जयेश देसले आणि उज्ज्वला सोनवणे यांनी धुळ्याचं प्रतिनिधित्व केलं। पहिल्या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी सर्व वास्तुस्थळांना भेटी देण्यात आल्या। तसेच विधानसभा, विधान परिषद, राजभवन, इंडिया गेट, CST स्टेशन या स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेण्यात आली। या राज्य युवा संसदेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या युवक युवतींकरिता मतदान प्रक्रिया घेऊन त्यांना संसदेत निवडून देण्यात आलं। धुळे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उज्ज्वला सुनील सोनवणे हिने या संसदेसाठी निवडणूक लढविली। कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदी उज्ज्वला निवडून आली। उज्ज्वलाने आपल्या खात्याशी निगडीत अनेक बाबींवर चांगल्या प्रकारे मांडणी करून संसदेत सहभाग नोंदविला। जयेश देसले याची खासदार म्हणून निवड झाली। त्याने देखील विविध मुद्द्यांवर उत्कृष्टरित्या सादरीकरण करून संसदेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। राज्य युवा संसद मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून निवडून आलेल्या तरुण खासदारांशी देशाच्या व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। या युवा संसदेत 20 नोव्हेंबर रोजी अभिरूप युवा संसद घेण्यात आली। विधानसभा व विधान परिषद हे दोन्ही सभागृह सहभागी युवांना फक्त पाहायलाच मिळाले नाही, तर या सभागृहांचं कामकाज कशा प्रकारे चालतं ते प्रत्यक्ष जाणून घेता आलं व अनुभवता देखील आलं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी युवांशी संवाद साधून विधान परिषद भवनात राज्यस्तरीय युवा संसदेच्या युवा खासदारांना मार्गदर्शन केलं। जयेश देसले आणि उज्ज्वला सोनवणे यांना या राज्य युवा संसदेत सहभाग घेण्याबाबत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, वरिष्ठ लिपिक नानासाहेब पाटील यांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं। नमस्कार, मी जयेश महेंद्र देसले, मी जैन कॉलेजमध्ये शिकतो आहे। माझं नेहरू युवा केंद्रासोबत संलग्न होऊन माझं एक क्लब आहे आणि त्या क्लबचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्लब म्हणून मी युवा मंडळ स्थापन केलं। आणि युवा मंडळ स्थापन केल्यानंतर मी नेहरू युवा केंद्राशी संलग्न झाल्यानंतर मागच्या 2 वर्षात अनेक कार्यक्रमात कोलॅबरेशन झालं आणि त्यामुळे मला बऱ्याच युवकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली। आणि त्याच अशा एका कार्यक्रमात माझी धुळ्याच्या खासदारपदी निवड होऊन मॉक पार्लिमेंट मुंबई येथे आमची एक मॉक पार्लिमेंट झाली। त्या मॉक पार्लिमेंट धुळ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही 19-20 तारखेला मुंबईला गेलो। 19 तारखेला सर्वप्रथम आमची एक दौरा करण्यात आला। ह्या दौऱ्यात आम्हाला सर्वप्रथम राजभवनाचं पाहता आलं आम्हाला। तिथलं टनल वगैरे बऱ्याचशा गोष्टी कळल्या, तिथली बरीचशी माहिती मिळाली, वास्तूबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळल्या। त्यानंतर आम्ही दुपारी जेवणानंतर विधान भवनात गेलो। विधानसभा आपली नवीन विधानसभा पाहिल्यानंतर आम्हाला खूप असं आनंद झाला आणि तिथं आम्हाला कामकाज कसं चालतं आहे, विधानसभा ॲक्च्युली कशी दिसते, आपण टी व्हीत बघतो ते थोडंसंच दिसतं, पूर्ण विधानसभा कशी दिसते, विधान परिषद आणि विधानसभेतला फरक आम्ही प्रत्यक्ष तिथं बसून पाहिला। आणि त्याच्यानंतर आम्हाला आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलिमा गोरे मॅडम यांचंही सुद्धा मार्गदर्शन लाभलं। अशा या अभूतपूर्व कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मी नेहरू युवा केंद्र आणि युनिसेफ यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू। नमस्कार, मी उज्ज्वला सोनवणे, धुळे जिल्ह्यातील युवा संसद आहे। मी लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत असताना अशा वक्तृत्व शैलीतून मी माझा यूथ क्लब चालू केला आणि आमचं 10 मुलींचं यूथ क्लब आहे, तो स्ट्रीम ऑफ थॉट। अशा यूथ क्लबमार्फत आम्ही भरपूर असे कार्यक्रम घेतले आणि त्यामार्फतच सरांनी माझी वक्तृत्व शैली बघून मला युवा संसदेत सहभागी करून घेतलं। आणि त्यामध्ये आमचे 19 आणि 20 या तारखेला 2 कार्यक्रम होते। पहिल्या दिवशी आमचं व्हिजिटिंग रिपोर्ट होता
त्या दिवशी आम्ही विधान भवन, राजभवन आणि बरेचसे असे प्रसिद्ध ठिकाणी आम्ही गेलो. त्यानंतर CTS ठिकाण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन असे विविध प्रकारचे आम्हाला पाहण्यासाठी मिळाले. त्यामध्ये आम्ही राजभवनामध्ये गेले असताना तिथे आम्हाला अशा राजकीय कामकाज शिकण्यासाठी मिळाले. आणि आपण जेव्हा TV मध्ये बघतो की खरंमध्ये किंवा युथ संसदमध्ये काय चालतं, जे पार्लमेंट असतं त्यामध्ये काय होत असतं ते आम्हाला पाहण्यासाठी मिळालं. अभिरूप युवा संसदेमध्ये राजकीय वक्तृत्वामध्ये जेव्हा सत्ता पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो, नेमकं त्यांची जबाबदारी काय असते किंवा आपल्या जनतेचे प्रश्न ते कशा प्रकारे सोडवतात हे सर्व शिकण्यासाठी मिळाले. त्यामध्ये आम्हाला विधान भवन, विधान परिषदेमध्येही सर्व कामकाज समजण्यासाठी मिळाले. त्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांनी आम्हाला त्यांचं पूर्ण कार्यकिट समजावून सांगितली की कशाप्रकारे आपण सामाजिक कार्य करत असतानासुद्धा आपण पुढे आपल्या तरुणांना जाऊ शकतो. आणि नेहरू युवा केंद्र आणि युनिसेफला मी खूप खूप धन्यवाद देते, कारण त्यांच्याचमुळे आम्हाला आमच्यासारख्या अशा युवांना तिथे जाण्याची संधी मिळाली आणि असं काही शिकण्यासाठी मिळालं की आम्ही त्यांच्यामार्फत आम्ही राजकीय वक्तृत्वामध्ये पण जाऊ शकतो आणि सामाजिक कार्य करू शकतो. आम्हाला असं मिळालं की जेव्हा आपण युवक असतो तेव्हा आपण देशासाठी काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळेच आम्ही असं सामाजिक कार्य करत राहू. दुसऱ्या दिवशी आमचं हे पार्लमेंट होतं की मी कृषी मंत्री म्हणून निवडून आले आणि माझं हे पद स्वीकारताना मला खूप अनुभव आला, कारण की जेव्हा शेतकऱ्यांची हाल अपेष्टा होतात तेव्हा त्यांना कोणकोणत्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं हे सर्व मी सर्व अभ्यास करून त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि माझी ही निवड पूर्ण यूथ ऑफ पार्लमेंट ऑफ धुळे या ग्रुपने करून दिली. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आनंद व्यक्त करते आणि त्यांना सर्वांना आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला तिथे खूप काही शिकायला मिळाले. सर्व आमची राहण्याची, जेवणाची सगळं व्यवस्था त्यांनी खूप छान प्रकारे केली. आणि असंच आम्ही नेहरू युवा केंद्राशी जोडून असेच मोठमोठ्या कार्यक्रमांना सहभागी होऊ आणि देशाचं नाव उज्ज्वल करू. धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षांपासून सालाबादाप्रमाणे वर्षातून 3 वेळा रक्तदान शिबिर घेण्यात येत असतं. 13 एप्रिल रोजी रात्री तसेच 6 डिसेंबर रोजी आणि 31 जुलै रोजी ही रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांना दरवर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असतो. गेल्याच वर्षी 2022मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लड फॉर बाबासाहेब ही मोठी व्यापक मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, चला आपण सारे मिळून रक्तदानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विशाल अभिवादन समर्पित करूया असा संकल्प करीत मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं महारक्तदान शिबिर आंतरराष्ट्रीय अभियानात 6 डिसेंबर 2022ला देश विदेशात एकाच दिवशी एकाच वेळी व भारतातील अनेक राज्यात एकाच वेळेस रक्तदान शिबिरं घेण्यात आली. त्यात आपल्या धुळे जिल्ह्यातील रक्तदान शिबिराला अत्यंत प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल घेऊन या शिबिराचे आयोजक करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद भामरे यांचा ब्लड फॉर बाबासाहेब नागपूर टीम आणि दीक्षाभूमी कृती समितीच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. मिलन पाटील, चेतन मेश्राम, संशोधन कबाडे, प्रतीक मेश्राम, अतिश मेश्राम व दीक्षाभूमी कृती समितीचे सचिव विलास गजघाटे आदींनी हा पुरस्कार देऊन डॉक्टर शरद भामरे आणि त्यांची कन्या कुमारी श्रेयाली भामरे यांना सन्मानित केलं. गेल्या 21 वर्षांपासून ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांचा हा सन्मान व पुरस्कार आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर शरद भामरे यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार गेल्या 21 वर्षांपासून करुणा संस्थेच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना त्यांनी समर्पित केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या वर्षी ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय महारक्तदान अभियानात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपने सहभाग नोंदविला. म्हणूनच ब्लड फॉर बाबासाहेब नागपूर टीम व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. गेल्या 21 वर्षात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचा सन्मान आहे. ब्लड डोनेट सेव्ह लाईफ. जय भीम, जय भारत. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करीत इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं प्रमुख पिकांना फटका बसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. राज्य सरकारने प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी. शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्यानं बागायती पिके, दादर, मका, केळी यासह फळबागा यांचं मोठं नुकसान झालं. फुलशेती, भाजीपाला यांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने राहत्या घरांचं बांधकाम पडून अनेकांचं नुकसान झालंय. प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच शेतकरी वर्गास लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे गरजेचं असल्यानं त्यांना विनाविलंब शासकीय पडताळणी पूर्तता करून त्यांना मदत दिली जावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रभा परदेशी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. सामाजिक संस्थेच्या वतीने मी प्रभा परदेशी, आज आम्ही जे अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्या अवकाळी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांचं जे त्यांनी विचार केला नसेल असं जे खूप मोठं लॉस झालेलं आहे, त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना, आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यास आलो होतो की तातडीने विनाविलंब जे आपल्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, फळबागा त्याच्यात ज्वारी, दादरी, मका जे काही असेल त्याचं खूप लॉस शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर विलंब न करता, कारण की अनेक गोष्टींना महिना लागून जातो. शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे. तसेच त्यांना अनेक शेतकरी आपले कर्जबाजारी होत असतात. पैसा त्यांचा वेळेवर त्यांना मार्केट भेटत नाही. मोठ्या प्रमाणात दुसरं एखादं पीक लावलं तर त्यांच्या पैशांना ती काडी मोळ भाव मिळत असतो. असेच ते परेशान असतात. तर कलेक्टर साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केली की तातडीने माझ्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण जिथे जिथे लॉस झालेला आहे, लोकांची घरपडी झालेली आहे, तर आम्ही असं निवेदन केलं की तातडीने त्यांना भरपाई द्यावी आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारची जास्त बारीक सारीक अशी चौकशी न करता, जसं आमदार खासदारांचं जेव्हा पगार मंजूर करण्याची वेळ येते तर एका मताने ठराव मंजूर होतात, त्याच पद्धतीने इथे जास्त बारीक सारीक न बघता शेतकरी जो देशाचा अन्नदाता आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक नागरिक जगत असतो आणि शेतकरीच हवालदिल झाला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल. तरी या विषयावर कलेक्टर साहेबांनी आणि आम्ही कलेक्टर साहेबांच्या थ्रू आदरणीय आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आणि जे आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि पालकमंत्री यांना कलेक्टर साहेबांच्या थ्रू आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. धुळे तालुक्यातील हडसुणे येथील रखडलेला धरण प्रकल्प सुरू करण्याबाबत अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. समितीचे जिल्हाध्यक्ष भारत चैत्राम देवरे यांनी निवेदनात म्हटलंय की हडसुणे येथील गाव बदली ते भुरीवल्ली हा रखडलेला धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग धुळे यांनी सन 2005 मध्ये मंजूर करून घेतला होता. परंतु काही राजकीय दबावामुळे हा प्रस्ताव थांबवण्यात आला. या दरम्यान या प्रकल्पाचं नाव MI टँक असं देखील देण्यात आलं होतं. परंतु काही राजकीय कारणांमुळे या प्रस्तावाला थांबविण्यात आलं. त्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. परंतु आज दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन व दुष्काळ निवारणासाठी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावा व त्या कामाला सुरुवात करण्यात यावी, यासाठी हडसुणे गावातील सर्व नागरिक तसेच पंचक्रोशीतील विसरणे, बोरवीर, शिरूड, तिखी या गावांमधील शेतकरी वर्गांकडून या MI टँकसाठी मागणी होत आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करून या प्रकल्पाला पुनर्जीवित करावं. हडसुणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी व पाण्याची पातळी अधिक वाढविण्यासाठी या डॅमचा सिंहाचा वाटा राहील असंही निवेदनात नमूद केलं आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील हडसुणे येथील जो MI टँक होता, या MI टँकची मंजुरी सन 2005 मध्ये लघु पाटबंधारा या विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता. परंतु काही राजकीय कारणांमुळे हा डॅमचं काम 2005 मध्ये थांबवण्यात आलं. परंतु आज दुष्काळाची परिस्थिती ही सर्वत्र निर्माण झालेली आहे आणि या दुष्काळ नियंत्रण म्हणून आज आमच्या हडसुणे, विसरणे, बोरवीर आणि शिरूड या तिघां गावांसाठी या डॅमचं खूपच मोठं महत्त्व आहे. म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्ही यांना निवेदन देऊन या डॅमची पुनर्पाहणी करून तो रिन्युअलसाठी मागणी केलेली आहे.
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आपण लवकरात लवकर याचं रिन्युअल करून त्या कामाला मंजुरी घेऊ. आणि आज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून माझे ग्रामस्थ मंडळी व माझे आदिवासी क्रांती सेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे.